श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुम्ही सर्व आनंदी असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उद्या आहे आणि त्याचंच निमित्त साधून आम्ही श्री गणेश महाराज डांगे व्यापूरकर यांचं कीर्तन जिजामाता नगर चेंबूर इथं आयोजित केलं होतं. तर त्यांच्याच कीर्तनाचा लाभ आता आपण घेऊया. बसलेले तुम्ही काय मजा बघायला वाजवा बरं टाळी जोरात वाजवा. बजरंगबलीची शपथ आहे तुम्हाला. अशी टाळी वाजवा. काहीतरी टाळीचा आवाज जोरात येतो. देखते हैं किसमें है कितना दम. बजाना जोर से. टाळी टाळी जोरात वाजवा. गाडी टाळी वाजली असं वाटतं तुमच्या सगळे सांगून मिरच्या चोळून टाळी टाळी. हमने किसी से कम नहीं बजाओ जोर से. अन काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतं रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रे. तुम्हाला वाटत असेल त्याच्या सॅटेलाइट कॅमेऱ्यात ना अजून कुणी वाचलं. संत तसे नाही. आज ज्यांचा उद्या तुम्ही प्रगट दिन करणार आहे. आज तुम्ही ज्यांच्या करता उद्या आणि जीवनामध्ये आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवलाय ते कुणी आयरे गेले नाही. 350 वर्ष महाराजांनी तपश्चर्या केली. किती वर्ष? आणि 350 वर्षानंतर ज्या वारुळाखाली साधना निर्माण झाली त्याच्या डोक्यावर वारुळ तयार झालं. एक लाकूड तोडा यावा आणि तोडता तोडता ती कुऱ्हाड खाली पडावी आणि कुऱ्हाड खाली पडल्या पडल्या त्या वारुळातनं महाराजांनी प्रगट व्हावं. काही ताकद आहे. संत असे नाहीत रे. ज्यांचा तुम्ही ध्यास घेतला, ज्यांच्या पायावर तुम्ही विश्वास ठेवून आज हा कार्यक्रम करताय, तुमच्या लेकरा बाळाला, तुमच्या परिवाराला ज्यांचा आशीर्वाद मिळणार आहे ते साधू काही कुणी आयरे गेले नाही.
समर्पण केलंय त्यांनी. 300 वर्षाची तपश्चर्या आहे. तुमचं माझं आयुष्य 50-50 वर्षाचं आहे. पूर्वीचा बसलेले सगळे हात वरती. त्या मावळ्यांसाठी एकदा हर हर महादेव म्हणायचं. म्हणणार का सगळे? सगळे जे म्हणणार नाही ते मुक्क झाल्याशिवाय मरणार. जोरात आवाज आला पाहिजे. सज्ज बसा. मी इशारा केला की जोरात आवाज द्या. जे नगरात आतमध्ये खोलीमध्ये बसले असतील ना, टाळ दिसणं उठून पळत आले म्हणजे काय झाले. त्या 400 वर्षापूर्वीच्या काळात तुम्हाला घेऊन जातो. नक्की ताड बसून मुठ्यावरून असा खणखणीत आवाज द्या आणि माझ्या कीर्तनाला निरोप. सगळे सज्जरा. माझे जीवले बाई कपन दिवा साहेब काय करावं लागेल. राजा येथून त्यांच्या बरोबर येणार त्याच्याशिवाय स्वराज्य निर्माण करा. साहेब माणसांकडे जायची इच्छा नाही राहिली. राजे आता माणसांकडे जाऊ नका. का नाही जायचं माणसांकडे? आई ज्यांच्यावरती भरोसा ठेवला त्यांनी पाठीत खंजीर बसलाय. साहेब आता माणसांकडे जायची इच्छा नाही. राजे माणसांकडे जाऊ नका. राजे देवांचा बाप महादेव त्या महादेवाला एकदा अभिषेक झाला. पाण्याचा सगळे आता माणसांकडे जाऊ नका. साहेब कुठे जावं लागेल? देवांचा बाप महादेवा त्या महादेवाला एकदा अभिषेक झाला. महादेवाला अभिषेक घालून स्वराज्य मिळणार असेल तर तुझा पोरगा
आता तयार आहे. निघालो, निघालो. चला चला रे माझा जीव लगानो. चला चला रे माझा जीव लगानो. चला रे देव वाचला पाहिजे, धर्म वाचला पाहिजे. गोठ्यात गाय अरे घरातली माय वाचली पाहिजे. राजे अंबा राजे का ग माय राजे अभिषेक कशाचा घालायचा माहितीये का? जिजामाता नगरकर ऐकताय का? जगाच्या इतिहासातला पहिला अभिषेक आहे. जगाच्या इतिहासातला पहिला अभिषेक आहे. याच्या मागे झाला नाही आणि याच्या पुढे होणार नाही. राजे ओ राजे राजे अभिषेक कशाचा घालायचा माहितीये का तुम्हाला? आई कशाचा? दयाचा नाही, दुधाचा नाही, तुपाचा नाही. राजे अंगातली दोष वाचवायचा असेल तर राजे तुमच्या तुमच्या रक्ताचा अभिषेक महादेवाला झाला. या महाराष्ट्रातला आणि या जगातला पहिला आणि शेवटचा अभिषेक. याच्या मागे कुणी घातला नाही आणि याच्या पुढे घालायचं कुणी धाडस करणार नाही. राजे तुमच्या रक्ताचा अभिषेक त्या महादेवाला झाला. आई माझ्या रक्तानं स्वराज मिळणार असेल तर तुझा पोरगा आता तयार आहे. निघालो निघालो माय घोड्याला टाच मारलो. चला रे माझ्या जीव लगानो. चला रे आणि राजे महादेवाच्या मंदिरात पोहोचलेले. ताट बसा आवाजाची वेळ झाली. राजे बोलते झाले. उजवा हात महादेवाच्या पिंडीवर धरलेला, कमरेची समसर बसलेले शिवराजाने उजव्या हातावर 7 कृष्णा तलवार मारलेले. महादेवा आतापर्यंत तुला अभिषेक झाले असतील दयाच्या दुधाची तुपाचे. हा अभिषेक दयाचा नाही, दुधाचा नाही, तुपाचा नाही. हा अभिषेक मराठ्यांच्या रक्ताचा. उद्यापासून तुला अभिषेक होते. आज दोन्हीकडे कान्या नजरेला बघणाऱ्याचे उद्यापासून तुला अभिषेक होते. देवाला देशाला धर्माला पाठवणाऱ्या 1 नाही 2 नाही 3 नाही 5च्या 5 मोगली सत्तेचे उद्यापासून रक्ताचा अभिषेक सत्ता सत या महाराष्ट्राच्या मातीत होते आणि आवाज झाला. हर 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 हर